महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना माननीय विनायक भोसले, जिला अध्यक्ष सातारा और उनके संगठन के लोगों ने कराड़ उपविभागीय पुलिस अधिकारी को निवेदन दिया। कलकत्ता मुंबई में जो अत्याचार हुआ उसी पार्श्वभूमि पर कराड़ तालुका में सभी कॉलेज, स्कूल, कोचिंग क्लासेस के स्टाफ का चरित्र परखा जाए और सीसीटीवी कैमरे, निर्भया पथक की गश्त बढ़ाने, हॉस्टल पर महिला कर्मचारी रखने की मांग की गई और विद्यार्थी के लिए तकरार करने के लिए हेल्पलाइन नंबर उपलब्ध किया जाना चाहिए। ये सब स्कूल कॉलेज में देने के आदेश का पालन होना चाहिए, नहीं तो मन से स्टाइल से आंदोलन करेंगे, ऐसा तीव्र इशारा दिया गया। इसके लिए प्रशासन जवाबदार रहेगा। केतन जाधव जिला उपाध्यक्ष, अमोल कांबे जिला सचिव, विश्वास संगपा कराड़ शहर अध्यक्ष, साहिल नलवड़े तालुका अध्यक्ष, विजय वाणी उम्रट शहर अध्यक्ष, निरंजन भोसले, अर्जुन महस्के, रिहान शेख, ओम जगता, तमजीद शेख, तन्मय कुंभार उपस्थित थे। ब्यूरो चीफ विद्या मोरे, कराड़, महाराष्ट्र। संपादन बरोबर आहे की कसली अडचण असते, कसलाही त्रास होत असला तर एक फोन करा, तुमच्या इथं ताबडतोब हा विश्वास असेल ते आता जे बोर्ड आहेत ना सगळे बोर्ड आता ऑलरेडी लागले होते मुंबईत, परत ते आपण लावतोय आणि सगळीकडे आपले पोलीस स्टाफ, प्रभारी अधिकारी आणि निर्भयावाले सगळे कंटिन्युअसली बोर्ड राहणार आहे। आपण अधिक प्रिकॉशन घेतो। तुम्हाला देखील काय वाटलं कधी कॉल करून आम्हाला सांगा, आम्ही पेट्रोलिंग वाढवू। मी अमोल कांबळे, मंत्री विद्यार्थ्यांना सातारा जिल्हा सचिव। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अमोलजी ठाकूर यांना सर्व शाळेतील शैक्षणिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा चारित्र्याची पडताळणी करावी। कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळेतल्या शिक्षक, सफाई कामगार, शिपाई यांची तपासणी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, ही मागणी आज आम्ही अमोल ठाकूर यांना केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी विनायक भोसले, मनसे विद्यार्थी सेना सातारा जिल्हा अध्यक्ष। आज कराड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सन्माननीय पक्षाचे आमच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज कराडमध्ये ज्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं। महत्त्वाचा विषय हा होता की आत्ता आपण पाहायला गेलं, नुकत्याच कोलकाता असेल, बदलापूर असेल या ठिकाणी होणाऱ्या ज्या अत्याचार आहेत महिलांवरती, हा कुठंतर थांबवण्यात यावा। राजसाहेब नेहमी सांगतात की ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस त्याचे जे कृत्य करणारे हातपाय छाटले पाहिजे, असा शासनाने कायदा सुव्यवस्थेत एक कायदा निर्माण केला पाहिजे की जेणेकरून अशा जे आरोप आहेत त्यांची परत हिंमत झाली नाही पाहिजे। या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे। त्यात नमूद केलेलं आहे की ज्या कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये जो स्टाफ आहे त्या स्टाफची त्याची चारित्र्य पडताळणी झाली पाहिजे। तसेच त्या कॉलेजमध्ये किंवा खाजगी क्लासेस, शाळा इतर या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनानं अशा उपाययोजना ठेवल्या पाहिजेत। सीसीटीव्ही कॅमेरा म्हणा, त्यामध्ये तक्रार पेटी ठेवली पाहिजे की मुलींना एखाद्या काय बऱ्याच विद्यार्थी घरी सांगण्यासाठी पण पूर्णपणे भेटतात। अशा वेळेस विद्यार्थी एखाद्या तक्रार जर केली त्यासाठी पूर्ण एक तसं पथक आहेच, निर्भया पथक कराड शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, पण ह्याचा गस्त पण मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे। यातून महिलांना, मुलींना या तक्रार पेटीतून त्यांच्या भावना व्यक्त करता येईल आणि त्या भावना पोलीस प्रशासनापाशी वेळेत पोहोचेल, यासाठी अशी सर्व पर्याय आम्ही मागणी केलेली आहे। संबंधित शिक्षण संस्था असतील, कॉलेजेस असतील, शाळा असतील, या ठिकाणी ज्या आम्ही मागणी केलेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरा असेल, तक्रार निवारण असेल पेटीची, आणि तिथल्या स्टाफची चारित्र्य पडताळणी असेल, अशा जर गोष्टीची त्या 15 दिवसाच्या आत जर
तपासणी झाली नाही किंवा कोणत्या कॉलेजेस शाळेने या सर्व गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने केलेल्या नाही. असं जरी कुठली कॉलेज किंवा शाळा जर खाजगी क्लासेस आढळल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद स्टाईल आंदोलन करणार एवढं सांगतो.